पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही स्वाभिमानी काही लुटलं वरी पाय उसाचे पैसे आमच्या हक्काचे उसाचे उसाचे पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाने लुटलं वरी पाय स्वाभिमानी शेतकरी नाही कुणाच्या बापाचे आंदोलनात आहे म्हणलं इतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आपण जर पाहायला गेलं तर या वर्षीचा जो काही हंगाम होता साखर हंगाम संपून जवळपास 3 ते 4 महिने उलटले आहेत. 3 ते 4 महिने उलटून सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये कारखान्यांना ऊस सप्लाय केला होता, पुरवठा केला होता, तसं तर नियमानुसार 14 ते 15 दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. पण आज जवळपास 4 महिने उलटून गेलेले, 4 ते 5 महिने उलटून गेलेले आहेत. आज शेतकरी हे असे आपले प्रत्येकाचे बिल घेऊन आलेले आहेत. हा परभणीचा कारखाना आहे, श्री लक्ष्मी नरसिंह शुगर फॅक्टरी प्रायव्हेट फॅक्टरी आहे. यांना जवळपास ऊस देऊन 4 महिने झालेले आहेत, पण या कारखान्याने आजपर्यंत एकही रुपया शेतकऱ्यांना दिलेला नाहीये. आज जून महिना चालू आहे, कालपासून पाऊस चालू झालेला आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये खरीपाच्या पेरणीमध्ये व्यस्त आहे. पण या पेरणीसाठी लागणारा जो काही पैसा आहे तो पैसा या विकलेल्या ऊसातून शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता. आज शेतकऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी काय सावकाराच्या दारात जावं, सरकारच्या दारात जावं, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. शेतकरी शेत स्वतःचं काळ ठेवू शकत नाही, पेरणीसाठी पैसे लागणार आहेत आणि आज शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पेरणीसाठी पैसे नाहीयेत. त्यामुळे हे हक्काचे पैसे आहेत. हे हक्काचे पैसे घेण्यासाठी आज सर्व शेतकरी इथं मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि पेरणीसाठी पैसे नाहीत, त्यामुळे आज शेतकरी आक्रमक आहेत. एकूण एफआरपी किती शिल्लक आहे जिल्ह्यातला आणि विभागामधला एकूण किती शिल्लक आहे जेणेकरून देणं बाकी आहे? विभागातला मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे जवळपास 125 कोटी रुपये शेतकऱ्यांना एफआरपी येणं बाकी आहे. आणि 125 कोटी रुपये खरं पाहिलं तर ही फार मोठी रक्कम आहे आणि पेरणीच्या तोंडावर नक्कीच ही जर रक्कम शेतकऱ्यांना 2-4 दिवसात भेटली तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणखी सुलभता होईल. सावकाराच्या दारात जायची गरज पडणार नाही. शेतकरी आत्महत्या सुद्धा थांबतील.